नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीतील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले स्वच्छतागृह पत्रे मारून कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे। मुळात सध्या स्थितीत राजवाडा परिसरात अप्पर तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, विवाह नोंदणी कार्यालय, तलाठी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय, आधार केंद्र तसेच काही महामंडळाची कार्यालये सुद्धा आहेत। त्यामुळे या परिसरात दिवसभरात शेकडो नागरिकांची ये-जा असते। वास्तविक या परिसरात अद्यावत असे पुरुष आणि महिला स्वच्छतागृह असणे आवश्यक होते। मात्र PWD विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सेतू कार्यालय लगत असलेले एकमेव स्वच्छतागृह सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। यामुळे येथे येणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तरी राजवाडा परिसरातील शासकीय कार्यालयात असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरचे स्वच्छतागृह तर सुरू करावेच, पण महिलांसाठी सुद्धा एखादं नवीन स्वच्छतागृह उभारावे अशी मागणी होत आहे। दरम्यान सदरचे स्वच्छतागृह खुले न केल्यास जन आंदोलन उभारू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी दिला आहे। आज मी राजवाडा परिसरामध्ये आलेला असताना इथं लघवीसाठी बाथरूम हुडकत होतो, तर बाथरूम इथं बंद अवस्थेत दिसलं। झेलला लागून प्रशासकीय इमारत इथं 4-5 आहेत। तहसीलदार ऑफिस आहे, मोजणी ऑफिस आहे, सेतू कार्यालय आहे, झेल आहे। झेलला लोक भेटायला येणारी प्रचंड संख्या असत्या। सेतू कार्यालयात महिलांची संख्या भरपूर येत्या। रजिस्टर ऑफिसला येतात लोक, मोजणी ऑफिसमध्ये येतात, तहसीलदार ऑफिसला येतात। खरं ह्या पद्धतीनं हे घाणीचं साम्राज्य आणि बाथरूम बंद करून ठेवणे, हे बाथरूम PWDनं नागरिकांसाठी बांधलेलं आहे आणि हे बंद करून चुकीचं काम केलेलं आहे प्रशासनाने। हे जलद गतीने चालू करावं बाथरूम आणि नागरिकांच्यासाठी खुलं करावं। हे जे डागडुजी करून घ्यावी ही नम्र विनंती सन्मान्य आयुक्त साहेबांना आणि त्या सांगलीच्या प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, नाहीतर आम्हाला जन आंदोलन छेडण्यात येईल आणि असंच जर चालायला लागलं नागरिकांच्याकडे दुर्लक्ष तर रस्त्यावरची लढाई करायला लागेल। या मोजणी ऑफिस व सेतू कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय, रजिस्टर ऑफिसच्या कार्यालयातल्या सर्व वरिष्ठांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना सांगून ते पाठपुरावा करून इथं बाथरूमची सोय करावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये ह्याची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।